दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि पालक एका मोठ्या प्रश्नाला सामोरं जातात. तो म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचं ॲडमिशन प्रोसेस कसं असणार आहे. आपण या पॉडकास्टमध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचं ॲडमिशन प्रोसेस समजून घेणार आहोत. यामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघतोय, जसं की ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे काय, कॅप राऊंड कशा पद्धतीने सुरू होतो, ऑप्शन फॉर्म भरताना कोणते पॅरामीटर्स लक्षात ठेवावे लागतात, फ्रीज नॉट फ्रीज सारख्या काही ऑप्शन्स आहेत, हे काय असतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण घेणार आहोत, म्हणजे रजिस्ट्रेशन पासून ते ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत. तर नमस्कार, मी आहे सुमित. आपल्या सर्वांचे स्वागत करतो SNJB COE पॉडकास्टमध्ये. ऍडमिशन प्रोसेस समजून घेण्याकरता आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संतोष संचेती. यांचा शिक्षण क्षेत्रातील आणि प्रवेश प्रक्रियेतील अनुभव खूप दांडगा आहे. सर सध्या SNJB लेट सौ कांताबाई भवरलालजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांदवड येथे मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये 20 वर्षापासून सर कार्यरत आहेत. त्यामध्ये त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवले. त्याचबरोबरीने प्रवेश प्रक्रिया आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज करता मार्गदर्शनही केले आहे. सर सर्वप्रथम तर पॉडकास्टमध्ये आपले स्वागत. थँक्यू सुमित. सर सर्वप्रथम तर आपली जी ऍडमिशन प्रोसेसची जी प्रक्रिया आहे ती टप्प्याटप्प्याने आपल्याला बघायची आहे, तर त्यानुसारच आपण डिस्कशन जे आहे ते सुरुवात करूयात. नक्कीच. तर सीईटीचा जो निकाल आहे तो लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये एक नेहमी प्रश्न असतो, तो म्हणजे यानंतर ऍडमिशन प्रोसेस माझी कशी असणार आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील बी आणि बीटेक इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मूळ पात्रता निकष, ज्याला आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतो, तो साधारण कसा असतो याच्याविषयी थोडंसं सांगाल सर. आपल्या सीईटी थ्रू जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल फर्स्ट इयर बीई बीटेक कोर्स करता, तर त्याकरता जो आपला PCM ग्रुप आहे यामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किमान 45% व जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे ओबीसी किंवा SC ST सगळ्या यांना किमान 40% हे PCM ग्रुपला असले पाहिजे. यामध्ये महत्वाचं फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 सब्जेक्ट कंपल्सरी आहेत. जर पात्रता बसत नसेल तर त्या केसमध्ये केमिस्ट्रीच्या ऐवजी इतर जे काही सब्जेक्ट आहेत जसं IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स किंवा व्होकेशनल कोर्सेस हे देखील तिसरा विषय म्हणून पकडून आपण त्याची पात्रता जी आहे ती इन्श्युअर करू शकतो. पण ब्रॉडली याची इलिजिबिलिटी फॉर ओपन कॅटेगरी 45% आणि रिझर्व्ह कॅटेगरी 40% ही मिनिमम अट आहे. हे आपण सांगताना 12वीचं निकालाच्या बाबतीत. या व्यतिरिक्त आपल्या MST CET PCM ग्रुपची किंवा JEE या दोघांपैकी एक जी एंट्रन्स एक्झाम आहे ती त्या विद्यार्थ्यांनी या वर्षाची दिलेली पाहिजे. या वर्षाची म्हणजे समजा आता तो जर 26-27 ला ऍडमिशन घेतोय तर 26ची परीक्षा दिलेली पाहिजे. बरं, आता निकाल लागताना विद्यार्थ्यांना स्कोर, पर्सेंटाईल आणि रँक याचा नेहमीच गोंधळ होत असतो. राईट. तर MST CETचा निकाल जो असतो त्याच्यामध्ये स्कोर आणि पर्सेंटाईल यात नेमका काय फरक आहे आणि नेमकं कोणती गोष्ट ग्राह्य धरल्या जाते ऍडमिशन प्रोसेसमध्ये. हा एक खूपच महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. ज्यावेळेस साधारणतः तुमची एक्झाम पूर्ण झाली नंतर CET सेल तुमचा रॉ स्कोर डिक्लेअर करते. रॉ स्कोर याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक विषयात तुम्ही जे काही प्रश्न सोडवलेले आहेत ते बरोबर किती, चूक किती यानुसार तुमचा रॉ स्कोर ते देतात. रॉ स्कोर दिल्यानंतर जसं की आपणास माहितीच आहे ही परीक्षा अनेक दिवस आणि अनेक शिफ्टमध्ये चालते. त्यामुळे याचा जो निकाल आहे हा तयार करत असताना हे सगळेच्या सगळे जे काही स्कोर्स आहेत हे नॉर्मलाइज केले जातात. ही एक मॅथमॅटिकल क्लिष्ट प्रोसेस असते आणि त्यानुसार नॉर्मलाइज करून मग तो निकाल जो आहे तो जाहीर केला जातो, ज्याला आपण पर्सेंटाईल म्हणतो. पर्सेंटाईल याचा अर्थ जी काही तुलनात्मक तुम्ही कुठे आहात हा दाखवणारा रिझल्ट असतो. अच्छा, पर्सेंटेज वेगळं आणि पर्सेंटाईल हे पर्सेंटेज यात रिझल्ट मध्ये कुठेही पर्सेंटेज येत नाही. पहिले आपल्याला रॉ स्कोर मिळतो आणि ऑब्जेक्शन ट्रॅकिंग पण अवेलेबल असते. त्यानंतर ज्या दिवशी निकाल जाहीर होतो तो तुमचा असतो पर्सेंटाईल. आता आपला पर्सेंटाईल जाहीर झाल्यानंतर मग काही दिवसानंतर आपली ऍडमिशन प्रोसेस जी ती सुरू होत असते. यामध्ये तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारला होता की रँक म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया की 100 मुलांनी CET परीक्षा दिली, 100 मुलांचा रिझल्ट लागला. परंतु हे 100 सगळीची सगळी मुलं CETचा फॉर्म भरतील असं गरजेचं नाहीये.
मग जेवढी मुलं सीईटीचा फॉर्म भरतील कॅप राऊंडचा, त्यांच्या मेरिटनुसार जी काही फायनल यादी बनते तिला आपण म्हणतो मेरिट लिस्ट. बरं. आणि त्या मेरिट लिस्ट ऍक्च्युअली तुम्हाला तुमची पोझिशन दाखवते की 96 पॉईंट समथिंग पर्सेंटाईल 95% तुम्ही महाराष्ट्रात कितव्या पोझिशनला आहात. तर ऍडमिशनच्या दृष्टिकोनाने दोन महत्वाचे पॅरामीटर आहेत. एक आपला पर्सेंटाईल आणि दुसरं म्हणजे आपला स्टेट जनरल मेरिट नंबर. मेरिट. बरं. सर एक परत कन्फ्युजन एक माझं असं होतं, की जो आपण पी-सी-एमचा तुम्ही क्रायटेरिया सांगितला, की पी-सी-एमला ओपन कॅटेगरीला इतकं असलं पाहिजे किंवा इतर जे अदर कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही त्या दोघं गोष्टी सांगितल्या, की 45% पाहिजे आणि एक 40%. 40% पाहिजे. बरोबर. तर जर समजा हे 45% आपण ओपन कॅटेगरी समजा पकडलं, की पी-सी-एमला मला ॲक्चुअलमध्ये किती मार्क्स पाहिजे त्या टोटलमधले? नाही 135 135. ओपन कॅटेगरी करता 135 हां. किंवा डेसिबल मध्ये 134 जरी असतील तरी तो इलिजिबल होतो. बरं. आणि इकडे 120 किंवा 119. अच्छा, अच्छा. म्हणजे मी जर म्हणजे कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकली प्रिसाइजली सांगायचं म्हटलं तर ओपन कॅटेगरी वाल्याला किमान 134 पाहिजे बरोबर. आणि रिझर्व्ह कॅटेगरी वाल्याला किमान 119 मार्क 19 पाहिजे. पाहिजे. ठीक, ठीक. सर आता दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यावर वळूयात. आजकाल अनेक विद्यार्थी एम-एस-टी सी-टी बरोबर जे-डबल-ई चे मेन्स असेल हे देतात. तर त्यांच्या मनात तो पण एक प्रश्न असतो, की जे-ई मेन्स दिल्यानंतर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशनची जी पात्रता आहे ती काही वेगळी असणार आहे का? किंवा त्याचा जो क्रायटेरिया असतो तो काही वेगळा असतो का? की त्याच्यामध्ये काही वेगळे सीट्स असतात किंवा काय असतं ऑल इंडियाचे? तर त्याचं थोडंसं एक व्यवस्थित सांगाल सर, काय अगदी क्रायटेरिया असतो? महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण सध्या जेई देणाऱ्या मुलांची संख्या जी ती वाढते. वाढते. तर आपली जी ही ऍडमिशन प्रोसेस आहे यामध्ये साधारणतः 15% सीट्स असतात ह्या जेईतून ऑल इंडिया सीट्सच्या कॅटेगरीमध्ये भरल्या जातात. तर कुठल्याही इंटेकच्या साधारणतः 15% सीट्स आहे ह्या जेई मेन्सच्या स्कोरवर भरल्या जातात. बरं. आता यामध्ये एक जर समजा सी-ई-टी आणि जे-ई दोघं दिलेले असतील, हो. तर त्यामध्ये नेमकं कोणतं त्यांनी ग्राह्य धरावं, की जेणेकरून त्याचे ॲडमिशन होण्याचे चान्सेस वाढू शकतात? याच्यात काही स्ट्रॅटेजी वगैरे असते का मुलांची? नाही, किंवा ते करू शकतो का? साधारणतः तुम्ही दोघं एक्झाम दिलेला असतील हं, तर दोघांचे मार्क तुम्ही पोर्टलवरती एंट्री करतात. हं. आणि त्यानुसार तुमचा जो काही ऑप्शन फॉर्म भरलेला असतो, ज्या कोट्यातून तुमच्याकरता सीट उपलब्ध असेल, त्या कोट्यातून तुम्हाला सीट जे आहे ते अलॉट केलं जातं. त्यामुळे जी काळजी आहे ती सिस्टीमकडून घेतली जाते. आपण देताना दोन्हीचे दोन्ही पर्सेंटाईल जे आहेत, जे-डबल-ईचे, मेन्सचे आणि आपले सीईटीचे पर्सेंटाईल हे तिथे एंट्री असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ती काळजी सिस्टीम घेते. तुमच्या दोघांपैकी ज्या स्कोरमधून तुम्हाला पहिलं सीट उपलब्ध असेल, हं. ते तो अलॉट करेल. ते ऑटोमॅटिक सिस्टमकडनं जनरेट होऊन येस. जातं. त्यामुळे आपल्याला त्याची चिंता करायचं कारण नाही. फक्त काळजी घेणं गरजेचं आहे, की मी जे-ईचे पण टाकायचे आणि सी-ई-टीचे पण मार्क्स टाकायचे. ॲब्सोल्युटली राईट. ओके. सर पुढचा प्रश्न आहे, की महाराष्ट्राबाहेरील काही विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याकडे ॲडमिशन घ्यायचं असतं. तर हे आउटसाइड महाराष्ट्र स्टेट म्हणजे ओ-एम-एस विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचा जो प्रवेश प्रक्रिया आहे, ती काही वेगळी असते का, की याच्यामध्येच काही इन्क्लूड असतं? याच प्रवेश प्रक्रियेतून त्यांना जी ऑल इंडिया सीट्स आहे, हं. आता आपण जी चर्चा केली, बरं. त्या सीट्स मधून त्यांना प्रवेश दिला जातो. बरं. काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट त्याला लागतात त्या ह्या व्यक्तींसाठी? नाही, OMS तुमचा साठी? टाइप ऑफ जो कॅन्डिडेट आहे, हां. तो तुमच्या डॉक्युमेंटनुसारच ठरतो. बरं, बरं. त्यामुळे तुमचा ऑल इंडिया कोट्यातूनच, सीईटी कोट्यातून फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. ओके, ठीक आहे. सर आता आपण जे पात्रता आहे ते बऱ्यापैकी आपल्याला कळाली. आता पुढचा जो प्रश्न आहे तो जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे कागदपत्र. माझ्याकडे ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र गरजेचे आहे? कारण रजिस्ट्रेशन प्रोसेस आता नुकतीच चालू होणार आहे. तर रजिस्ट्रेशनसाठी काही कागदपत्र आपल्याला जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते असणं गरजेचं आहे. तर त्यावरच माझा पहिला प्रश्न आहे, की प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे ही अनिवार्य आहेत? आणि विद्यार्थी आणि पालकांनी त्याची काय चेकलिस्ट बनवून ठेवावी का? तर याच्याविषयी थोडंसं सांगाल सर? हो. डॉक्युमेंट्स जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत ॲडमिशन प्रोसेस करता आणि त्यामुळे आपल्याला जी स्क्रीनवर चेकलिस्ट दिसते त्यानुसार सर्व कागदपत्र उपलब्ध करणं गरजेचं असतं. बरं. यामध्ये जी महत्त्वाची कागदपत्र लागतात जसं 10वीचं मार्कशीट, हं. 12वीचं मार्कशीट, 12वीचं एल-सी, तुमचं सीईटीचं स्कोर कार्ड, जेईचं स्कोर कार्ड, तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे, नॅशनॅलिटी, डोमेसियल, हं. हे महत्त्वाचे कागदपत्रे. ओके. त्यानुसार स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्या कास्ट कॅटेगरीनुसार आपल्याला नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी हे देखील डॉक्युमेंट्स लागत असतात. या व्यतिरिक्त उत्पन्नाचा दाखला हा एक खूप महत्त्वाचा
डॉक्युमेंट आहे. बरोबर. आपल्याला जर EWS कॅटेगरी करता अप्लाय करायचं असेल हं. तर त्याचं देखील सर्टिफिकेट चालू वर्षाकरता व्हॅलिड असलेलं असणं गरजेचं आहे. बरं. चालू वर्ष म्हणजे 2026चं 26-27 असणं ला गरजेचं जे आहे. ग्राह्य आहे, 31 मे तिथून पुढे जे ग्राह्य पकडलं जातं ते असणं गरजेचं आहे. असे कोणते डॉक्युमेंट आहेत की जे व्हॅलिडिटीच्या नुसार असतात व म्हणजे त्यांना या वर्षाचंच असलं पाहिजे असं काही आहे? असे कोणते डॉक्युमेंट असतील? तुमचं नॉन क्रिमिलियर बरं. आणि EWS. एवढे 2च. येस. आणि हा इन्कम सर्टिफिकेट जे म्हणतो ते हां, तो तर चालू आर्थिक वर्षातलंच चालू पाहिजे आर्थिक असतं. वर्षातलाच पाहिजे असतो. बरं. TFWS हा शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऐकलाय. पण हा नेमका कोणत्या कारणासाठी वापरला जातो? त्याचा कोणत्या विद्यार्थ्याला फायदा होतो? हे पण बघणं गरजेचं आहे. तर TFWS म्हणजे काय? त्यानंतर त्याचा लाभ कोणाला मिळतो आणि त्यासाठी काय करावं लागतं? आणि दुसरं अजून एक ॲड करावंसं वाटतं तो म्हणजे मुलींसाठी आता सध्या शिक्षण हे माफ जे फीज वगैरे ते माफ केली. तर मुलींनी सुद्धा TFWSचा फायदा घेतला पाहिजे का? हे याच्यातला जो संभ्रम आहे तो थोडासा दूर कराल सर. ओके. TFWS ही जी स्कीम आहे, याचा अर्थ होतो ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. बरं. साधारणतः कुठल्याही महाविद्यालयाची जी इनटेक असते, त्याच्या 5% म्हणजे एखाद्या कॉलेजची 60ची इनटेक असेल एखाद्या ब्रँचची, तर बरं. 3 सीट ह्या TFWSच्या ओव्हर अँड अबोव्ह असतात, बरं. 60 इनटेकच्या वरती. हं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे, याला कुठल्याही प्रकारची रिझर्व्हेशन नाहीये. दुसरं महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला फीज लागते, याच्याकरता पूर्ण ट्युशन फीज याला माफ असते. म्हणजे महाविद्यालयाची जी डेव्हलपमेंट फी आणि अदर फीज आहे, एवढीच त्या विद्यार्थ्याला भरावी लागते. ट्युशन फी त्याला कंप्लीटली माफ केलेली असते शासनाने. तर जी काही गुणी विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत, सांगा. त्यांना या स्कीम थ्रू अतिशय कमी खर्चात इंजिनिअरिंग जी आहे, ती पूर्ण करण्याची अपॉर्च्युनिटी यामध्ये मिळू शकते. बरं. दुसरं मुलींच्या बाबतीत जे तुम्ही सांगितलं, की आदरणीय महाराष्ट्र शासनाने मागील 3 वर्षापासून मुलींकरता संपूर्ण मोफत शिक्षणाची स्कीम जी आहे ती आणलेली आहे. बरं. आणि या दृष्टिकोनातून मुलींनी TFWS स्कीम कधी अप्लाय केलं किंवा रेग्युलर सीट घेतलं, तरी त्यांना लागणाऱ्या फीजमध्ये काही खूप फरक पडत नाही. तर मुलींच्या दृष्टिकोनातून दोन्हीच्या दोन्ही सीट ह्या सध्या सारख्याच आहेत. सारखंच आहे. परंतु ह्या दोन प्रकारच्या सीट्स ऑब्टेन करण्याकरता जो आपला उत्पन्न आहे पालकाचं, हे 8 लाखाहून कमी असणं पाहिजे, ही त्याची एक अट आहे. जे इन्कम सर्टिफिकेट हे त्या टायमाला मला जोडलंच गेलं पाहिजे हो, जेव्हा तरच डॉक्युमेंट तुम्ही व्हेरिफिकेशन असेल. TFWS करता अप्लाय करू शकता. बरं. सर दुसरा प्रश्न हा कास्ट व्हॅलिडिटी रिलेटेड आहे. तर कास्ट व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट हा अनेक विद्यार्थ्यांसाठी चिंतेचा विषय असतो. तर विशेषतः जेव्हा ते वेळेत मिळत नाही. कारण बऱ्याच वेळा आपण ते प्रपोजल टाकलेलं राहतं, पण ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येत नाही. तर जेव्हा हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट उपलब्ध नसेल, तर अशा वेळी काय करावे? आणि नंतर जर जमा करता येतं का त्या कास्ट सर्टिफिकेटला म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर काही जमा करता येतं का? तर याच्याविषयी थोडासा उलगडा कराल सर. हा खूप ट्रिकी प्रश्न आहे सुमित तुमचा. हं. शक्यतो आमचा सल्ला हाच राहील, की ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही सर्व कागदपत्र उपलब्ध केली पाहिजे. हं. कारण काय होतं, की तुमच्याकडे जर योग्य डॉक्युमेंट नसेल आणि तुम्ही त्या कास्टचा बेनिफिट घेऊन जर तुम्ही प्रवेश प्रक्रिया घेताय, हं. तर ती एक टांगती तलवार असते. बरं. कधी-कधी दरवर्षी शासन त्याला मुदत देते 4 महिने, 6 महिने. परंतु जर त्या कालावधीत, त्या स्टिप्युलेटेड टाईममध्ये जर तुमचं ते डॉक्युमेंट उपलब्ध झालं नाही, तर आपला प्रवेश देखील रद्द होऊ शकतो. बरं. पावतीवरती तुम्ही इनिशियल जी काही तुमची पावती असते त्यानुसार तुम्ही इनिशियली ॲडमिशन करू शकता. बरं. परंतु बऱ्याचशे काही कागदपत्र आपल्याला रिपोर्टिंगच्या तारखेपर्यंत प्रोड्यूस करणं गरजेचं गरजेचं असतं आहे. किंवा स्पेशल केसमध्ये काही वेळेस शासन त्याला वेळ पण देतं. हं. परंतु आमचा सल्ला हाच असेल, की प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर आपल्या कास्टच्या रिलेटेड किंवा आपल्या ॲडमिशन प्रक्रियेच्या रिलेटेड संपूर्ण कागदपत्र ही आपल्याकडे उपलब्धच असली पाहिजे. असली पाहिजे. बरं. सर हे नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट पण तेवढंच गरजेचं आहे. पण मग हे सगळ्यांना लागू असतं का काही कॅटेगरी वाईज आहे ते? नाही, तसं हे कागदपत्र सर्वच्या सर्व लोकांना लागू असतं. बरं. आणि हे म्हणजे हे मॅन्डेटरीच आहे सगळ्यांसाठीच. येस. सर हे EWS रिझर्व्हेशन म्हणजे काय? याचं थोडंसं उलगडा कराल सर. EWS याचा अर्थ होतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट. बरं. जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, हं. पण आर्थिकदृष्ट्या जे कमजोर आहेत, कमकुवत आहेत, त्याकरता EWS नावाची एक स्कीम जी आहे, ती देखील सुरू झालेली आहे. ह्या कोट्यातून
ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल, तर साधारणतः इंटेकच्या 10% सीट ह्या मायनॉरिटी सोडून इतर सर्व महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असतात आणि त्या सीट्सवर विद्यार्थी क्लेम करू शकतात. सर हे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेत काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. म्हणजे PWD. तर हे PWD कॅन्डिडेटविषयी थोडंसं काय सांगाल, की काय डॉक्युमेंट्स त्यांना लागतात किंवा यांचं रिझर्वेशनचे क्रायटेरिया काय असतो? PWD असेल किंवा ऑर्फॅन असेल, हं. अनाथ या सगळ्यांकरता देखील तरतुदी आहेत. बरं. एक विशिष्ट कोटा असतो त्या इंटेकच्या हिशोबाने ठरलेला. डिफेन्सचा एक कोटा असतो. तर ह्या त्या दृष्टिकोनातून जी तुमची आवश्यक कागदपत्र आहेत, ही तुम्हाला उपलब्ध पाहिजे. एक्स सर्व्हिसमॅन असेल, ऑर्फॅन असेल तर अनाथ असल्याचं प्रमाणपत्र असेल, PWD असेल तर तुमच्याकडे ते फिजिकल हँडिकॅपचं सर्टिफिकेट. ह्या सर्व कागदपत्रांची पूर्तता आपल्याला जो आपला फॉर्म असतो CET रजिस्ट्रेशनचा, तो करण्याच्या अगोदर पूर्तता करणं गरजेचं आहे. बरं. सर आता पहिला जो टप्पा होता आपला तो पात्रतेचा होता. दुसरा आहे कागदपत्र आपल्याकडे कोणकोणते असले अगदी पाहिजे. बरोबर. आता जो मेन मुद्दा आपला येतो तो म्हणजे FC सेंटर किंवा ॲडमिशनच्या ज्या प्रोसेसला आपण स्टार्ट करतो, हो, तो म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस. ठीक ट्रू. आहे. तर DT महाराष्ट्र पोर्टलवर आपण जे रजिस्ट्रेशन प्रोसेस करतो, तर त्याच्या अटी कोणकोणत्या स्टेप्स आहेत ते थोडेसे सांगाल सर? हां, यामध्ये जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे, ही व्यावसायिक जे अभ्यासक्रम आहेत आपले, हं. इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, हे CET सेलतर्फे राबवल्या जातात. बरोबर. तर ह्या CET सेलच्या पोर्टलवरती त्यांचं एक शेड्यूल असतं आणि या शेड्यूलच्या डेटच्या ज्या आहे, हे तंतोतंत पालन करून आपल्याला ते काम पूर्ण करावं लागतं. यामध्ये तुमचा पुढचा प्रश्न होता, की FC सेंटरच्या बाबतीत. तर साधारणतः सर्वच्या सर्व जे अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत, हे FC सेंटर म्हणून उपलब्ध असतात. बरं. FC सेंटरवरती जाऊन विद्यार्थी त्यांचा फॉर्म भरणं, कागदपत्र सगळी अपलोड करणं, त्याचे स्क्रुटिनी करणं, ही सगळे प्रोसेस तिथे करू शकतात आणि तेथील जे अधिकारी असतात, ते तुमची स्क्रुटिनी करून तुमचा जो फॉर्म आहे, हा अचूकपणे भरलेला आहे, याची खात्री करून तुम्हाला त्याचं एक्नॉलेजमेंट देखील देतात. बरं. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना स्क्रुटिनीचा देखील पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्हाला शक्य नसेल किंवा तुम्हाला जायचं नसेल कुठल्याही FC सेंटरला, तर तुम्ही स्क्रुटिनीचा देखील पर्याय निवडू शकता. बरं. सर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये एक फिजिकल व्हेरिफिकेशन आणि हे स्क्रुटिनी जे येस. दोघांमध्ये तुमचं मत काय आहे, की दोघांपैकी कोणतं जास्त सोयीस्कर आहे? प्रामाणिकपणे जर सांगायचं म्हटलं, तर तुम्ही FC सेंटरला व्हिजिट करून तो फॉर्म जो आहे तिथल्या तिथे तुम्ही व्हेरिफाय करून आणि लगेचच स्क्रुटिनी करून घेणं हे चांगलं आहे. बरं. कारण जेणेकरून एक चूक झालेली असेल, कारण ही 12वी मुलं असतात, तेवढा त्यांना एक अनुभव नसतो. तर बरं. तिथल्या तिथे काही चूक झालेली असेल, काही इश्यू असतील, तर इमिडिएटली आपण FC सेंटरमधून ते सॉल्व्ह करू शकतात आणि तिथली जी मॅनपॉवर असते, ती शासनाने ट्रेन केलेली मॅनपॉवर असते. बरं. त्याचाही आपल्याला फायदा मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं याकरता कुठलेही चार्जेस नाहीयेत. अच्छा. निःशुल्क सगळी सोय जी आहे ती आपल्याकरता उपलब्ध आहे. म्हणून व्यक्तिगत माझं मत विचाराल तर FC सेंटरला जाऊन तुम्ही स्क्रुटिनी करून घेणं हे कायमच सोयीस्कर असतं. मोरेओव्हर यात तुम्हाला कधी जायचंय तुमचं टाईम स्लॉट देखील बुक करण्याची फ्रीडम आहे. बरं. त्यामुळे तो वेळ देखील तुम्ही सेव्ह करू शकता. आणि हा टाईम स्लॉट कुठं आपण ज्यावेळेस आपलं लॉग इन करतो आणि स्क्रुटिनी सेंटर निवडतो, त्याच वेळेस तुम्ही तो करू शकता. बरं, बरं. सर आता तुम्ही जसं म्हटलं, की मुलांचा अनुभव काही-काही ठिकाणी कमी पडतो. स्क्रुटिनी जेव्हा आपण करतो त्या टाईमाला. राइट. तर ॲप्लिकेशन फॉर्म भरताना मोस्टली कोणत्या चुका होतात आणि त्या होऊ नये म्हणजे कारण चूक झाली म्हटल्यावर ते लगेच पुढे रिफ्लेक्ट होत असेल ऑब्व्हियसली. राइट. तर ह्या चुका होऊ नये म्हणून कोणकोणत्या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली पाहिजे? यामध्ये ज्या मुख्यत्वे चुका होतात, हं. यामध्ये तुम्हाला तुमची जी काही कास्ट आहे, कॅटेगरी आहे, हे निवडत असताना ती अचूकपणे निवडली पाहिजे. हं. त्यानंतरनं जिथे तुम्हाला तुमचे मार्क्स एंट्री करायचे असतात, हं. ते देखील अचूकपणे भरले पाहिजे. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करताय, हे डॉक्युमेंट करेक्ट प्रत्येक डॉक्युमेंट करता एक विंडो असते. फॉर बरोबर. एक्झाम्पल SSC मार्कशीट. तर त्यावेळेस आपल्याला हे इन्शुअर करायचं की त्या गोष्टीकरता आपण अचूकपणे तेच मार्कशीट अपलोड केलेलं आहे का? त्यामुळे मोबाईल आजकालची जी युवा पिढी आहे ती मोबाईलवरनं थोडंसं कम्फर्टेबल असते. हं, हं. पण शक्यतो लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने ही फॉर्म भरणं जास्त रिकमेंडेड आहे किंवा जास्त सोयीचं पडेल. बरं.
सर चौथा जो आपला पार्ट आहे तो म्हणजे मेरिट लिस्ट, रँकिंग आणि कट ऑफ रिलेटेड. तर यामध्ये रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांचे सर्व लक्ष असतं ते मेरिट लिस्टवर. अगदी बरोबर. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट हा यामध्ये नेमका काय फरक आहे? आणि याच्याविषयी नेमकं मुलांमध्ये काय भ्रम असतो, की कोणती कन्सिडर केली पाहिजे? प्रोव्हिजनल केली पाहिजे, फायनल केली पाहिजे, त्याच्यातलं रँकिंगचा काय फरक असतो? ह्या सगळ्या आणि त्या गोष्टींचा फायदा मला पुढे कुठे होणार आहे? तर हे कसं तुम्ही समजावून सांगाल विद्यार्थ्यांना? साधारणतः रजिस्ट्रेशनची जी काही शेवटची तारीख असते, हं, त्यानंतर ना पुढच्या 2 ते 3 दिवसात आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा अर्थ होतो, की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, या सगळ्यांची एक रँक हं. किंवा सगळ्यांचे जे काही कुठे त्यांचं स्टँडिंग आहे, हे आपल्याला तिथे कळतं. परंतु फॉर्म भरत असताना काही चूक होऊ शकते किंवा एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे तुमच्या कास्टचं अवेलेबल नसेल, ते आता आलेलं असेल. हं. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मध्यंतरी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागण्यापासून फायनल मेरिट लिस्ट लागण्यापर्यंतचा जो काळ असतो, यामध्ये तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियड दिलेला असतो. बरं. या पिरियडमध्ये तुम्ही जी काही तुमच्या मेरिट लिस्टमध्ये गडबड असेल, कधी काही चूक झालेली असेल, एखादं डॉक्युमेंट कमी जास्त अपलोड झालेलं असेल, जेणेकरून जी काही फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल, ती मिस्टेक प्रूफ असेल. त्यात बरं. कुठलीही चूक असणार नाही. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही तात्पुरती यादी असते आणि त्यानंतर ग्रीव्हन्सेस सेटल झाल्यानंतर जी यादी पब्लिश होते, ही तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे. मेरिट लिस्ट याचा अर्थ तुलनात्मकदृष्ट्या तुमचं रँकिंग कुठे आहे, बरं. जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मेरिट नंबर असतो, तो असतो तुमचा स्टेट वाईज तुम्ही कुठे रँक करताय. हं, हं. नंतरनं तुमच्या ज्या कॅटेगरीज असतात, बरं. सपोज तुम्ही मुलींमध्ये कितव्या नंबरला आहात अच्छा. किंवा तुमच्या कॅटेगरी असेल तर ओबीसीत तुम्ही कितव्या नंबरला आहात, अच्छा. तुमच्या होम युनिव्हर्सिटीत तुम्ही कितव्या नंबरला आहात, हे आपल्याला कळायला मदत होते. तर हा मेरिट लिस्टचा जो अभ्यास आहे, हं. तो आपल्याला करून साधारणतः आपल्या जे काही आवडीचे कॉलेज आहे, ते मिळण्याचे काय चान्सेस आहेत, हे आपल्याला त्यातून कळतं. बरं. आता समजा ही प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट लागली. त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो डायरेक्ट कट ऑफचाच असतो वाटतं. म्हणजे हां, कॅप राउंड कॅप फर्स्टचंच. राउंड फर्स्ट त्यानंतर ओके. सुरू होतो. हे टोटल किती राउंड असतात? आत्ता मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने कॅप करता 4 राउंड घेतलेले होते बरं, आणि साधारणतः यावर्षी देखील अपेक्षित आहे, की 4च राउंड होतील. बरं, बरं. आता कॅप राउंडचा नेमका अर्थ काय आणि कशा पद्धतीने हे कॅप राउंड वर्क करतात? त्याचं थोडंसं सांगाल सर? येस. तर कॅप राउंड जी काही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे, यातला हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण तुम्ही ऑलरेडी 12वी, 11वी अभ्यास करून आलेले असता, सीईटी दिलेलं असतं, तुमचा स्कोर आलेला असतो, तुम्ही फॉर्म भरलेला आहे. आता ॲक्चुअल तुमच्या आवडीचं कॉलेज निवडण्याकरता जी काही पहिला टप्पा आहे, तो म्हणजे कॅप राउंड 1. आता ह्या कॅप राउंड 1 मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. बरं. हा ऑप्शन फॉर्म भरत असताना नियम असा आहे, की कमीत कमी 1 ऑप्शन आणि जास्तीत जास्त तुम्ही 300 ऑप्शन्स देऊ शकता. हा ऑप्शन फॉर्म तुम्ही एकदा भरला, की मग त्या अनुषंगाने ज्यावेळेस तुमचं सीट अलॉटमेंट होतं, त्यावेळेस सिस्टम तुम्ही दिलेले ऑप्शन, तुम्हाला मिळालेले मार्क आणि उपलब्ध असलेल्या जागा हं. यांचा तुलनात्मकदृष्ट्या आढावा घेते आणि जी कुठली सीट तुमच्या मार्क्सनुसार पहिली उपलब्ध असेल, तुमच्या कॅटेगरीनुसार ती तुम्हाला अलॉट केली जाते. तर हा बरं, पहिला आणि खूप महत्त्वाचा टप्पा आहे कॅप राउंड 1चा. बरं. कॅप राउंड 1 मध्ये काही ऑप्शन भरताना काही काळजी घ्यायची असते का? हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. सर्वच्या सर्व ॲडमिशन प्रोसेस ही आपली कॅप राउंडचा ऑप्शन फॉर्म फिलिंगवर असते बरं. आणि याचं जे काही लॉजिक आहे, ते अतिशय साधं आणि सिंपल आहे. ऑप्शन फॉर्म भरत असताना साधारणतः आपला जो काही रँक आहे, आपल्याला जे काही मिळालेले पर्सेंटाइल आहे, त्यानुसार आपण आपल्या आवडीचे कॉलेजेस हं. किंवा आपल्या आवडीच्या ब्रँचेस ह्या उतरत्या क्रमाने लावल्या पाहिजे. बरं. याचा अर्थ जे माझं अगदी ड्रीम कॉलेज आहे, हं, जे माझं 100% तिथे जर नंबर लागला तर मला घ्यायचंच आहे, हं. तो माझा पहिला ऑप्शन असला पाहिजे. बरं. आणि त्यानंतर त्यापेक्षा साधारणतः सेकंड लाइकिंग, थर्ड लाइकिंग, फोर्थ लाइकिंग अँड सो ऑन तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे. हा ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही जो ठरवलेला क्रम आहे, त्यानुसार तुम्हाला सीटचं अलॉटमेंट केलं जातं आणि ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे हे अलॉटमेंट करत असताना तुमचं मेरिट
आणि त्या महाविद्यालयात तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार उपलब्ध असलेली जागा यांचा तुलनात्मक स्टडी करून तुम्हाला सिस्टीम जे आहे ते सीट अलॉट करतं. मोस्टली ना असं बघायला भेटतं की दोन कॉलेजेसमध्ये कन्फ्युजन असतं. एक कॉलेज मला SNJB आवडतं आहे, दुसरं कॉलेज मला XYZ आवडतं आहे. पण मी ऑप्शन फॉर्म भरताना फर्स्ट राऊंडचा ऑप्शन फॉर्म जर भरतोय, फर्स्ट कॅपचा भरतोय, त्यामध्ये SNJB टाकलं. नंतर मला वाटलं की नाही, मला XYZ कॉलेजला पण नंबर लागायला पाहिजे होता. तर ते पण मी त्याच्या खाली टाकलं. पण SNJBला मला फर्स्ट कॅपमध्येच जर नंबर लागला, तर मला ते तिथं घ्यावंच लागणार आहे का मला परत सेकंड ऑप्शनसाठी मला जाता येईल? यामध्ये जे काही नियम ठरलेले आहेत, हं, हे अतिशय विद्यार्थ्यांच्या हिताचे हं, आणि त्यांचं जे काही चॉईसेस आहे ते लक्षात घेऊन केलेलं आहे. हं, त्याकरता जे मागच्या वर्षीचे नियम होते, हं. या वर्षाचं ब्राउचर अजून यायचं आहे, बरं, पण साधारणतः हेच नियम असणार आहेत, बरं. की जर तुमचा कॅप राउंड 1ला पहिलं ऑप्शन तुम्हाला अलॉट झालं, हं, तर तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. अगदी बट नॅचरली तुम्ही पहिलंच टाकलेलं होतं, तुम्हाला पहिलंच मिळालंय, म्हणजे याच्यापेक्षा बेटर तुमच्या डोक्यात कुठली चॉईस नव्हती, हं, हं, तर हं. तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे. बरं. हं, तेच जर आपण सेकंड कॅपच्या बाबतीत म्हणतोय, तर सेकंड कॅपच्या बाबतीत पहिले 3 ऑप्शन हे कंपल्सरी येते. बरं. म्हणजे पहिलं तुम्हाला लागलं तरी घ्यावं लागेल, दुसरं लागलं तरी घ्यावं लागेल, तिसरं लागलं तरी घ्यावं घ्यावंच लागेल. लागेल. हं, तिसऱ्या राउंडला आपण ज्यावेळेस जातोय, तर पहिले 6 ऑप्शन्स आपले कंपल्सरी होतात. बरं. 1 ते 6 मध्ये जर आपल्याला कुठलंही कॉलेज किंवा कुठलीही ब्रँच अलॉट झाली असेल, तर आपल्याला तिथे जाऊन ॲडमिशन घेणं हे बंधनकारक आहे. अदरवाईज आपण त्या राउंडच्या किंवा प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जातो. आणि बट नॅचरली शेवटच्या राउंडला जी शाखा, जे महाविद्यालय तुम्हाला मिळालंय, ते तुम्हाला ते घेणं घेणंच बंधनकारक आपल्याला आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंग तिथे करायची असेल. करायचंच असेल तर. म्हणजे मी कंपल्सरी माझी स्ट्रॅटेजी हीच असली पाहिजे, की समजा पहिला राउंड असेल, तर त्याच्यामध्ये पहिल्या राउंडमध्ये माझा पहिला ऑप्शन हा मी विचारपूर्वकच टाकायचा आहे. प्रत्येक ऑप्शन आपण विचारपूर्वक टाकायचंय. कारण सेकंड. जसं तुम्ही मगाशी सांगितलं, हं, फॉर एक्झाम्पल मला एखाद्या कॉलेजला घ्यायचं होतं हां, आणि त्याच्यावरती जर मी चुकून कमी लाइकिंगचं कॉलेज वरती टाकलं हं. आणि ते जर मिळालं, तर तुमच्या, कारण सिस्टमला नाही माहिती ना तुम्हाला काय आवडतं. बरोबर, सिस्टम विल गो अकॉर्डिंग टू द अल्गोरिथम. बरोबर. त्यांच्या स्टेप्स आहेत, भरपूर मोठी त्याची स्टेप्सची प्रोसिजर आहे. त्यानुसार ते अलॉटमेंट करतात. म्हणून हा ऑप्शन फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरला पाहिजे. हा भरत असताना आपण तज्ञांची मदत घेतली पाहिजे. हं, एक व्यवस्थित अभ्यास करून आपण हा ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे. ओके. आता एक कन्सेप्ट त्याच्यातली आहे हे कॅप राउंडमधलीच, फ्रीज आणि नॉट फ्रीज. येस. तर त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूयात. हो. तर सीट अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर फ्रीज आणि नॉट फ्रीज हे 2 जे पर्याय आहेत हे असतात. तर त्याच्यामध्ये अनेक वेळा गोंधळ होत असतो त्यांचा. तर हे फ्रीज आणि नॉट फ्रीज म्हणजे काय हे थोडंसं सांगाल? येस. आपण पहिल्या कॅप राउंड पासून येऊया. बरं. लेट्स से मी 10 ऑप्शन टाकले होते हं, आणि मला 10व्या नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. याचा अर्थ काय, की या 10व्याच्या अगोदर मी 9 ऑप्शन्स असे टाकलेले होते, की जिथं जाण्याची माझी इच्छा होती. बरोबर. पण ते मला मिळाले नाही. म्हणून मला कुठलं कॉलेज मिळालंय? 10वं. हं, मग मी जर इथे याला नॉट फ्रीज म्हटलं आणि ₹1000 जी फीज असते, ही फी ऑनलाईन पे केली, तर ते सीट मी काय केलंय? रिझर्व्ह केलंय. हं, ते सीट मी रिझर्व्ह केले, की हे सीट माझ्याकरता राहू द्या हं. आणि ते सीट हातात धरून मी आता सेकंड राउंडला जातो. बरं. सेकंड राउंडला मला परत पर्याय असतो. वरचे 9 ऑप्शन मी ॲज इट इज कॅरी करू शकतो. मला वाटलं ऑप्शन वाढवायचे तर वाढवू शकतो, कमी करायचे तर कमी करू शकतो. बरं. मी पुढच्या राउंडला लेट्स से 12 ऑप्शन्स घेतले. तर 13वं ऑप्शन ऑटोमॅटिक हे येऊन जाईल, जे मी नॉट फ्रीज करून पुढे आलेलो आहे. बरं. आणि आता त्या सेकंड राउंडला माझ्या ह्या 13 ऑप्शनपैकी वरच्या 12 ऑप्शनचा विचार केला जाईल. जर त्यातलं कुठलंही कॉलेज, कुठलीही शाखा मला मिळाली, तर हे 13व्या नंबरचं सीट माझं निघून जाईल आणि वरचं सीट मला मिळून जाईल. ओके. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये जर माझा पहिल्या ऑप्शनमध्ये जर 10वा रिझर्व्ह केलं होतं मी, तर पुढच्या ऑप्शनमध्ये जर मला 13वा लागलेला असेल, तर आधीचा जो आहे 10वा तो ऑटोमॅटिक कट होऊन जातो. येस, जर तुम्ही आणि अपग्रेड झाले, हां, तर तुमचं अर्लियर ऑप्शन निघून जाईल. बरं. आता 13वा नंबरचा समजा मला सेकंड मध्ये 13वा नंबरचा जो कॉलेज आहे ते लागलंय. आता मी थर्ड जे कॅप राउंड आहे त्याच्यामध्ये गेलो. अग्री. त्यामध्ये जाताना जो 13वा नंबरचा आहे तो मला परत नॉट फ्रीज करायचा असेल, तर तसं करता येतं? बघा, पहिल्या राउंड पासून तुम्ही जे नॉट फ्रीज केलेलं आहे, हां, ते घेऊन तुम्ही 4थ्या राउंड पर्यंत जाऊ शकता. बरं.
जात असताना त्याची काळजी आपण जसं आधी डिस्कस केलं, पहिल्या राउंड करता पहिलं पहिलं ऑप्शन ऑप्शन. कंपल्सरी, दुसऱ्या राउंडमध्ये पहिले 3 कंपल्सरी, तिसऱ्यामध्ये पहिले 6 कंपल्सरी आणि शेवटच्या राउंडला जे लागले तिथे ईदर तुम्ही रिपोर्ट करा किंवा ती जागा व्हॅकंट जाईल. बरोबर. मग इथे जो काही कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांचं, हं, तर ते या पद्धतीने असतं, की आपण ही केस आपली डिस्कस करतोय, की हं, 10व्या नंबरचं कॉलेज मला लागलंय. हं, मला जर ते आवडतंय, हं. तर मी फ्रीज म्हणेल. जी काही माझी सीट एक्सेप्टन्स फी आहे ती पे करेल आणि त्या महाविद्यालयात जाऊन रिपोर्ट करेल. सगळं कागदपत्र, फीस भरून मी माझं ॲडमिशन फायनल करतोय. आणि जर मला अजून बेटर करता ट्राय करायचंय, कारण ही पूर्ण प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित आहे. बरोबर. विद्यार्थ्यांना त्याच्या गुणानुसार, त्याच्या मार्क्सनुसार जास्तीत जास्त कॉलेज चांगलं मिळण्याचा जो काही वाव आहे, तो मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आहे. परंतु यामध्ये ऑप्शन फॉर्म भरणं हा सगळ्यात महत्त्वाचा आणि ट्रिकी प्रश्न आहे. तो ओके. काळजीपूर्वक केला, तर नक्कीच तुम्ही तुमचं ड्रीम कॉलेज मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण प्रयत्न करू शकता. आणि समजा याच्यासाठी काही सल्ला वगैरे कोणाची घेण्याची गरज आहे का? ते कशा पद्धतीने तो हे करू शकतो नाही, हा त्या गोष्टींवर व्यक्तिगत स्ट्रॅटेजीला? प्रश्न आहे. हं, पण एक ॲडव्हाइस म्हणून सांगायला आवडेल, की जे त्या क्षेत्रातले तज्ञ आहेत, हं, ज्यांना यातला अनुभव आहे, हं. यांचा सल्ला घ्या. कारण सल्ला देणारे खूप आहेत. बरोबर. बऱ्याच वेळेस आम्ही बघत असतो, की अगदीच मार्क कमी आहेत हं, हं. आणि तो विद्यार्थी टाकताना 99, 100 पर्सेंटाइल ज्यांचं कट ऑफ आहे, असे महाविद्यालय टाकतो आणि पहिल्या राउंडला त्याला कुठलीही अलॉटमेंट मिळत मिळत नाही. नाही. आपल्याला मिळालेले गुण हं. आणि आपण बघत असलेले महाविद्यालय यांचा मागील काही वर्षातला कट ऑफ यांचा अभ्यास करूनच आपण आपले ऑप्शन फॉर्म ठरवले पाहिजे. बरं. हे कट ऑफ साधारण मला कुठे भेटतात? ह्या सगळ्या वर्षांचे कट ऑफ जे आहेत ते आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. बरं. राउंड वाईज पण तुम्ही बघू शकता आणि कॅटेगरी वाईज पण तुम्ही बघू शकता. तर हे कट ऑफ जे आहेत याचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे ऑप्शन फॉर्म भरत असताना भरत असताना. आणि आपलं ड्रीम कॉलेजची जर्नी पूर्ण करण्यासाठी. बरं. साधारण रेफर करताना मी कोणता 4th राउंडचा जो हे आहे, जो कॅपचा जो रिझल्ट लागलाय, तो मी रेफर करावा की सगळंच करणं नाही, गरजेचं आहे? याला तज्ञांचा सल्ला असा असतो, की तुम्ही ज्या कॅप राउंड करता फाईट करताय, साधारणतः त्या कॅप राउंडचा कट ऑफचा तुम्ही अभ्यास करा. हं. कारण पहिल्या कॅप राउंडमध्ये साधारणतः काही रिझर्व्हेशन जे असतात ते ॲज इट इज असतात. बरोबर. त्यानंतरनं दुसऱ्या राउंडमध्ये जर त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचे विद्यार्थी उपलब्ध नाही झाले, तर त्या जागा इतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. ओके. त्यामुळे कट ऑफचा एक तुलनात्मक स्टडी करत असताना त्या राउंडचे कट ऑफ्स जे आहेत ते बघणं संयुक्तिक आहे. साधारणतः तुम्ही एका वर्षाचे कट ऑफ बघितले तर तुम्हाला त्या वर्षाचा त्या महाविद्यालयातला ट्रेंड कळेल. बरोबर. पण तुलनात्मक दृष्ट्या तुम्ही एक 2 ते 3 वर्षाचे जर कट ऑफ बघितले, तर तुम्हाला त्या कॉलेजचं लक्षात येईल. फॉर बरं. एक्झाम्पल एखाद्या महाविद्यालयाचा कट ऑफ जो आहे तो इन्क्रीजिंग हं, ऑर्डरमध्ये, हं, त्या शाखेचा कट ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, हं. म्हणजे आपल्याला कळतंय की इथे प्रवेश घेणारे विद्यार्थी जास्त आहेत. जास्त आहे. कॉन्स्टंट कट ऑफ आहे साधारणतः. हं. तर त्यातून आपल्याला कळतं की एक ठीक तोच ट्रेंड आहे. काही ब्रांचेस, काही शाखांमध्ये, काही विद्यालयांमध्ये कट ऑफ जो हा डिक्लाइन कॅटेगरीत दिसतो. तर ते देखील आपल्याला एक अलर्ट्स यातून मिळू शकतात. मिळू शकतात. ठीक आहे. सर एक अगेन्स्ट कॅप म्हणून एक कन्सेप्ट असते. अगेन्स्ट कॅप ॲडमिशन म्हणतो. तर ही कन्सेप्ट थोडीशी एलॅबोरेट कराल सर? अगेन्स्ट कॅप याचा अर्थ काय होतो, की जसं आपण मगाशी चर्चा केली, हं. 4 राउंडला आपला नंबर लागलाय बरं. आणि आपण तिथे जाऊन ॲडमिशन घेतलं नाही 4थ्या राउंड नंतर देखील किंवा काही महाविद्यालयांच्या ठराविक काही जागा भरल्या जात नाही. तर त्या ज्या रिक्त राहिलेल्या जागा असतात, ह्या नंतरनं भरल्या जातात 4ही राउंड झाल्यानंतरनं. त्या कन्सेप्टला अगेन्स्ट कॅप असं म्हटलं जातं. बरं. एक माझ्याकडनं प्रश्न सुटला होता. तो म्हणजे ते फ्रीज करतानाचा. ओके. तर आपण जसं म्हटलात ना, की जे कॉलेज मला हवं आहे, म्हणजे माझ्या आवडीचं जे कॉलेज आहे ते भेटलं. तर फ्रीज जर केलं आणि नंतर माझं अचानक जर मूड चेंज झाला, की नाही बाबा फ्रीज नाही, की मला आता परत नॉट फ्रीज करायचंय. तर हे अशा काही पॉसिबिलिटीज आहेत का? नाही, हे बघा, लाखो विद्यार्थी ह्या प्रवेश प्रक्रियेत असतात हां, हां. आणि जर अशी काही फ्लेक्सिबिलिटी दिली, तर पूर्ण यंत्रणा कोलॅप्स होईल. कोलॅप्स होईल. हां. जे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तो निर्णय अतिशय विचारपूर्वक तुम्हाला घ्यायचा असतो. तुम्ही ज्यावेळेस क्लिक करता, तो तुम्हाला विचारतो, की तुला फ्रीज करायचं आहे का?
हं. फ्रीज केल्यानंतर तो ॲडिशनल कन्फर्मेशन करतो, तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी पाठवतो. बरं. तो ओ-टी-पी तुम्ही एंटर करता. तुमच्या हं. संमतीने तुमचा विचार सगळा लक्षात घेऊनच ती प्रोसेस केली केली जाते. जाते. त्यामुळे त्याला बदल करायला कुठलाही चान्स नाहीये. म्हणजे मी विचारपूर्वक अतिशय फ्रीज जर करायचं असेल तर विचारपूर्वक विचारपूर्वक करणार. सल्ला घेऊन तुम्ही ते निर्णय जो आहे तुम्ही तुमचे पालक सगळं मिळून ठरवूनच ते निर्णय घ्यायचे. ओके. ठीक आहे. सर आता जो मोस्टली जो पार्ट आहे तो आपला कव्हर झालेला आहे ॲडमिशन रिलेटेडचा. समजा मी फ्रीज केलं तर ऑब्व्हियसली मी कन्व्हर्ट होतोय ॲडमिशनच्या रजिस्ट्रेशन याच्यासाठी म्हणजे रिपोर्टिंगसाठी. ट्रू. मग तिथे जाताना काय फक्त रिपोर्टिंगला जेव्हा जातोय मी, तर तिथं काय प्रक्रिया मला करावी लागते? काय करायचं असतं? म्हणजे मला इच्छित कॉलेज भेटलं किंवा फ्रीज केलं मी, फ्रीजपर्यंत आलो. एस-एन-जे-बी कॉलेज मला भेटलं. एस-एन-जे-बी कॉलेज भेटल्यानंतर मी त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्याकडे काय-काय गोष्टी असल्या पाहिजे किंवा ती प्रोसेस कशी असते तिथली ती थोडीशी सांगाल? हे बघा, तुम्ही एकदा फ्रीज केलं, की तिथून एक प्रिंटआउट जनरेट होते, की तुम्ही हे कॉलेजचं ॲडमिशन काय केलेलं आता निश्चित केलेलं आहे. हं. आणि तशी यादी ती महाविद्यालयाला पण त्यांच्या लॉगिनमध्ये रिफ्लेक्ट होते. बरं. मग ज्यावेळेस तुम्हाला रिपोर्टिंग करायला जायचं आहे, त्याकरता तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, त्या सगळ्या डॉक्युमेंट्सची ओरिजिनल हं. प्लस त्याच्या किमान 3 झेरॉक्सच्या प्रती बरं. आणि तुमच्या कॅटेगरीनुसार, कास्टनुसार जी काही तुम्हाला फीस पेएबल आहे, ही फीस त्या महाविद्यालयात चौकशी करून, काही ठिकाणी तुमची फीस मोस्टली ऑनलाईन देखील स्वीकारली जाते, काही ठिकाणी तुमची फक्त डिमांड ड्राफ्टच्या रूपात स्वीकारली जाते. बरं. अशा प्रकारे ती जी फीस आणि सगळे कागदपत्र घेऊन तो जो दिलेला टाईम असतो, हं. म्हणजे पहिल्या राउंड नंतर तुम्हाला साधारणतः 3 ते 4 दिवसाचा एक वेळ दिलेला असतो. हं. त्या कालावधीत जाऊन तुम्ही त्या महाविद्यालयात रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं. ओके. रिपोर्टिंगचा अर्थ होतो तुम्ही जाऊन तिथे ते ॲडमिशन काय करताय, कन्फर्म करताय, फायनल करताय. बरं. अ, जवळ-जवळ आपण जे ॲडमिशनचे जे इलिजिबिलिटी क्रायटेरियापासून आपण स्टार्ट केलंय, तर रिपोर्टिंगपर्यंत आपण आलो. आता काही जनरलाइज गोष्टी ज्या आहेत, त्या टेक्निकल पार्ट झाला, त्या जनरलाइज गोष्टींवर थोडंसं आपण जाऊयात. नक्कीच. आता आपण आपल्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांकडून वारंवार होणाऱ्या काही चुका जाणून घ्यायच्या आपल्याला. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या त्या गोष्टी ज्या त्या पुढे टाळता येतील आपल्याला. तर ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थी सर्वात मोठ्या चुका कोणत्या करतात असं तुम्हाला वाटतं? विद्यार्थ्यांना एक सल्ला माझा नक्कीच असेल, की जो तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड आहे, हं. हा अतिशय सुरक्षित ठेवा. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला किंवा कुठल्याही अनोळखी एजन्सीला किंवा इव्हन कुणालाही हं. तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स देऊ नका. बरं. कारण तुम्ही जर तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स दिले हं. आणि त्यातून जर काही अडचण आली, तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. बरं. त्यामुळे लॉगिन क्रेडेन्शियल्स आपण कधीही कुणाबरोबर शेअर करू नये. बरं. सगळ्यात पहिला हा महत्त्वाचा प्रश्न. दुसरा जो एक चुका किंवा प्रोसेसमध्ये जो काही डिले होतो, बरेचसे विद्यार्थी शेवटच्या मिनिटापर्यंत फॉर्म भरायची वाट बघत असतात. बरं. आणि वेळेवरती अचानक काही अडचण आली, काही तांत्रिक समस्या झाली, तर ती होऊ नये यामुळे जो काही निर्धारित वेळ आहे, त्यापेक्षा लवकरच तुमचा जो फॉर्म भरणं आहे किंवा सगळं डॉक्युमेंटेशनचं जे कार्य आहे, ते करणं गरजेचं आहे. आणि ऑप्शन फॉर्मच्या बाबतीत आपला तुलनात्मक दर्जा बघूनच आपण आपला ऑप्शन फॉर्मचा विचार केला जातो. बऱ्याच वेळेस काय होतं, की मुलं माझा मित्र असा ऑप्शन फॉर्म भरतोय, म्हणून मी तसाच भरायचा, हं. असा एक अट्टहास करता. बरं. पण त्याला मिळालेले मार्क वेगळे आहेत, तुमचे मार्क वेगळे आहेत, त्याची कॅटेगरी वेगळी आहे, तुमची कॅटेगरी वेगळी आहे, त्याची चॉईस वेगळी किंवा त्याची आवड वेगळ्या क्षेत्रात आहे. तर हे तसं न करता आपल्या आवडीनुसार आपल्याला जे काही कॉलेज सुटेबल वाटतंय, आपल्याला जे काही मार्क्स आहेत, इथे मिळू शकतं. त्यांचा आपण जर इन्व्हॉल्वमेंट ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये नाही केला, हं. तर मग आपले राउंड्स आहेत ते वाया जातात. बरं. आणि मेजरली सीट अलॉटमेंट होण्याचे जे चान्सेस असतात, हे फर्स्ट राउंडमध्ये असतात. प्लस सेकंड राउंडमध्ये ज्या काही रिझर्व्ह सीट्स आहेत, त्या ओपन होतात. फॉर हं. एक्झाम्पल मायनॉरिटी कॉलेजेस जे असतात, हं. यांच्यामध्ये पहिल्या राउंडच्या सीट्स ज्या मायनॉरिटी विद्यार्थ्यांच्या असतात, त्या फक्त त्यांनाच रिझर्व्ह असतात. हं, हं. पण सेकंड राउंडमध्ये जर मायनॉरिटीचे कॅन्डिडेट नसतील, तर त्या सगळ्या अतर विद्यार्थ्यांना देखील ओपन होतात. बरं. आणि मग तिसऱ्या आणि चौथ्या राउंडमध्ये तसा तुलनात्मक बदल होण्याचा जो चान्स असतो, तो कमी होतो. कारण जर कोणी वरती शिफ्ट झालं, हं. तरच तुम्ही बदलाल. म्हणजे आपण जसं बरोबर. मोबाईलवरती तो बॉल्सचा गेम खेळतो, हं, हं. 3 रेड कनेक्ट झाले तरच ती स्पेस तयार होते. खरं आहे. अशा पद्धतीने ते होतं. म्हणून त्यामुळे राउंडचा फॉर्म पहिला, दुसरा अतिशय काळजीपूर्वक भरा आणि जे काही मॅन्डेटरी जे लॉक होतात, हं. ते लक्षात ठेवा. ओके.
काही वेळा विद्यार्थ्यांना कॉलेज बदलायचं असतं किंवा ॲडमिशन कॅन्सल करण्याचं त्यांना कधी-कधी असं वाटतं, की ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे. तर तशी काही प्रोव्हिजन वगैरे आहे का ॲडमिशन कॅन्सलची अचानक माझा नंबर लागला, ॲडमिशन घेतलं गेलंय, पण आता लगेच ॲडमिशन कॅन्सल करायची. अशी काही प्रोव्हिजन वगैरे असते? जसं मी तुम्हाला सांगितलं, की ही कंप्लीटली विद्यार्थी केंद्रित प्रवेश प्रक्रिया आहे. हं, यामध्ये माननीय शासनाने हं. एक तारीख निर्धारित करून दिलेली असते, बरं. जिला कट ऑफ डेट म्हटलं जातं. तुम्ही जर कट ऑफ डेटच्या अगोदर त्या महाविद्यालयात अप्रोच केला हं. आणि तुम्ही जर कॅन्सलेशनची रिक्वेस्ट टाकली, तर पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून तुम्हाला तुमचं ॲडमिशन कॅन्सल करता येतं. पण अनफॉर्च्युनेटली तुम्ही जर कट ऑफ डेट नंतर अप्रोच होत असाल, तर त्यावेळेस त्या महाविद्यालयाची ती जागा वर्षभराकरता रिकामी राहते. म्हणून तुम्हाला पूर्ण वर्षाची फीस जी आहे, ती पेएबल असते. ती देऊनच तुमचं ॲडमिशन जे आहे ते रद्द करता येतं. बरं. सर आपण एस-एन-जे-बी कॉलेजकडनं रिप्रेझेंट करतात. तर थोडंसं एस-एन-जे-बी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रोसेस तुम्ही कशा पद्धतीने राबवतायत किंवा विद्यार्थ्यांना कसा त्याचा फायदा होतोय, याच्याविषयी थोडंसं कसं सांगाल तुम्ही? या महाविद्यालयात अ, आम्ही अतिशय पारदर्शक हं, आणि विद्यार्थीभिमुख अशा पद्धतीने ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती राबवत असतो. हं. आमच्याकडे एफ-सी सेंटर आहे. ॲडमिशन काउन्सिलिंगची देखील व्यवस्था आहे. बरं, एफ-सी सेंटरवरती दरवर्षी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी जे आहेत, ते आमच्याकडे रजिस्ट्रेशन करायला येतात. बरं. पूर्ण प्रोसेस अचूकपणे पार पडावी या दृष्टिकोनातून अतिशय सुसज्ज असं आमचं एफ-सी सेंटर आहे. हं, सगळ्या फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना दिलेल्या आहे. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, तर त्याचं निरसन करण्याकरता देखील आमच्या तज्ञ प्राध्यापकांची टीम ही 24/7 कार्यरत असते. या व्यतिरिक्त आम्ही बरेचसे WhatsApp ग्रुप देखील बनवलेले आहेत. बरं. या WhatsApp ग्रुपवर देखील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची इत्थंभूत माहिती ही आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. ओके. जेणेकरून योग्य माहितीच्या अभावामुळे कुणाचंही नुकसान होऊ नये किंवा योग्य गाईडन्स न मिळाल्यामुळे कुणीही त्या ॲडमिशन प्रक्रियेपासून वंचित राहू नये, या आम्ही इथे इन्शुअर करतो. ओके. अ, सर आज आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधील प्रत्येक महत्त्वाचा टप्पा अतिशय सोप्या पद्धतीने सांगितला. सविस्तर माहितीसुद्धा तुम्ही त्याच्यात अ, सांगितलेली आहे. तर मला खात्री आहे, की हजारो विद्यार्थी आणि पालकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे, या पॉडकास्टच्या माध्यमातून. शेवटी आपण संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना आपण एक महत्त्वाचा काही संदेश देऊ शकाल का? सर्वप्रथम तुमचं धन्यवाद, हं, की तुम्ही ही संधी मला दिली, की इतक्या मोठ्या संख्येने पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी मला हितगुज करता आलं. बघा, इंजिनिअरिंगचं ॲडमिशन हे फक्त एक ॲडमिशन नाहीये. तुमचा जो विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थी म्हणून तुम्ही स्वतःच्या करिअर करता काय दृष्टिकोनातून बघता, याची ही सुरुवात आहे. बरोबर. कारण तुम्ही जिथे कुठे ॲडमिशन घेणार, तिथून तुमचा पुढचा 4 वर्षाचा प्रवास ठरणार आहे. आणि तुमचं भविष्य देखील घडण्याकरता हे 4 वर्ष तुमच्याकरता खूप महत्त्वाचे असतील. बरोबर. आपल्या मार्क्सनुसार, आपल्या आवडीनुसार महाविद्यालय निवडा. आपली आर्थिक कुवत देखील याकरता लक्षात घेतली पाहिजे. तसं योगानुयोग जवळ-जवळ कॅप राउंडमधून ॲडमिशन घेणाऱ्या मोस्ट ऑफ द प्रवर्गांकरता शासनाने स्कॉलरशिप उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याची योग्य वेळेत पूर्तता करून स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं ही आपली जबाबदारी आहे. बरोबर. आणि उगाचच फक्त जग कुठल्यातरी एका ब्रँचच्या मागे धावतंय, हा विचार न करता आपल्या सोयीने, आपल्या आवडीने जे काही आपल्याला सुटेबल वाटतं, ती ब्रँच निवडा. आणि जी काही शाखा तुम्ही निवडाल, त्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट तुम्ही परफॉर्म करा. कारण तुम्ही जर चांगलं परफॉर्म केलं, तर खूप अपॉर्च्युनिटीज ओपन आहे. कारण बरोबर. आपण बघतोय गेल्या काही वर्षात व्यावसायिक शिक्षणाकडे खूप मोठ्या प्रमाणात कल बदलतोय. हो. याचे कारणं देखील अतिशय सोपे आहेत, की ज्या संधी उपलब्ध आहेत व्यावसायिक शिक्षण घेऊन, ह्या पूर्वी नव्हत्या, इतक्या आत्ता उपलब्ध आहेत. तुम्ही व्यावसायिक शिक्षण घेऊन तुमचा स्वतःचा एक चांगला उद्योग बनवू शकता, एक स्वतःचं चांगली नोकरी करू शकता, हायर एज्युकेशनला जाऊ शकता. अशा शेकडो संध्या ह्या आपल्यासमोर हात जोडून उभ्या आहेत. खरं आहे. परंतु हे करत असताना आपण योग्य मनाने, योग्य मेहनतीने संपूर्ण आपली जी ऊर्जा आहे, ती टाकून तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण करावं, ह्या आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा. सर. आपण दिलेला जो वेळ आहे आणि मार्गदर्शन आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. सर. थँक थँक यू. व्हेरी मच.